हमेशा हम सुलक्षण भोईर और संजय मात्रे इनसे सुनते हैं 40+ में किस किस तरीके के खिलाड़ी है और कैसा कारनामा करते हैं, और सुनने में भी अच्छा लगता है क्योंकि हम वो जब लिंक भेजते हैं ना तो पूरे हम बैठकर वो लिंक देखते हैं। इतना शानदार क्रिकेट और ये विश्वास भाई का शानदार स्ट्रोक आते ही तेल का मचाया, अंपायर की दोनों भी हाथ ऊपर 6 रन बताते हुए विश्वास पाटिल। कौन भूलेगा इस बल्लेबाज को, कई मर्तबा बहुत सारे ग्राउंड पे मैदान पे उन्होंने अपनी एक दमखम मचाई है, और इस वक्त आते ही पहली गेंद के ऊपर 6 रन, 5 ओवर का मुकाबला और पहली गेंद के ऊपर 6 आना, यह अपने टीम के लिए शुभ आंकड़ा। काफी बढ़िया क्रिकेट का नजारा 40+, ऐसे लग नहीं रही है 40+ है, सब यंग लग रहे हैं क्योंकि आदमी की सोच यंग होनी चाहिए। पहली गेंद के ऊपर 6 आने के बाद क्या बदलाव लाएंगे गेंदबाज, ये देखिए कटाया, वहां पर कोशिश तो अच्छी थी हेमंत गोरले की इस वक्त, लेकिन वहां पर मौका बनाया था। मैं बता दूं मेडिटेक 11 पनवेल हेमंत गोरले सबसे चालाक खिलाड़ी है, हमने कई मर्तबा उनका खेल देखा है। वो मैदान में इधर उधर घूमता रहता है और उसका दिमाग भी घूमता रहता है, और शायद इसी वजह से वहां पर नीचे से हिट करने की कोशिश की थी। अच्छा लेकिन यहां पर 1 रन नहीं रोक पाएंगे, 1 रन के साथ स्कोरबोर्ड 7 रन सतीश आएंगे। तीसरी गेंद खेलने के लिए गेंदबाज की बात करेंगे, गेंदबाज दिनेश इस वक्त थोड़ा सा बदलाव लाते हुए ओवर द विकेट से ये तीसरी गेंद टैप करने का प्रयास इस वक्त स्लिप में चली गई, और ये डॉट गेंद। देखिए मैं बता दूं आपको भूमिपुत्र चषक 2025 का ये शानदार आयोजन, और इस वक्त की बात करूंगा तो हमारे साथ स्कोरर जुड़ चुके उमेश भोईर, काफी बढ़िया क्लीन टिप्पणी या तीसरे अंपायर की मांग की है, तो मैं जरूर विनती करूंगा आयोजनकर्ताओं से, हमारे तीसरे अंपायर संजय मात्रे यहां पर है, तो जरूर आप मैदान में आइए और आने वाली गेंदबाज के ऊपर जो हरकतें हैं उस पर किस तरह यहां पर थोड़ा सा डाउट निकाला है, उस डाउट को आप क्लियर कीजिए। चलिए संजय मात्रे हमारे यहां पर क्वालिफाइड अंपायर। अंपायर इस वक्त बताते हुए सुलक्षण भोईर, हमें तीसरे अंपायर की जरूरत है, और मैदान में तीसरे अंपायर की भूमिका निभाने के लिए संजय मात्रे इस वक्त मैदान में अपने कदम जमाते हुए, दिनेश उल्वेकर नाम आपको पता ही है, इस वक्त सतीश को ये गेंदबाजी करते हुए डॉट बॉल के साथ खेलते हुए नजर आएंगे। थोड़ा सा डाउट दिखाया, और डाउट क्लियर करने के लिए अगली गेंद पे की जाएगी दिनेश उल्वेकर की। ऊपर से उठाने का प्रयास किया था ऑफ साइड में, वहां पर खिलाड़ी तैनात, दूसरी टप्पा में गेंद उठाएंगे, तब तक 1 रन आसानी से पूरे करते हुए। देखिए देखते ही देखते 40+ की कितनी टीमें आपको अपने आयोजन में आते हुए नजर आई। शुरू में आपने देखा 2 साल पहले का जो इतिहास था ना, तो 40+ कई जगहों पर खेला जाता था, लेकिन अब वो कई सारी जगहों पर खेला जाता है। ये है उनका एक दोस्ती का रिश्ता। ये देखिए विश्वास पाटिल का और एक करारा स्ट्रोक, मैंने कहा था ये लोगों के दिले में बैठते हैं, और दिल छूने वाला ये शानदार सिक्सर। कोई युवा भी इतना तेजी से बल्ला नहीं घुमाएगा, उतना तेजी से विश्वास पाटिल घुमाता है। मैंने बचपन से इस खिलाड़ी को देखा है, कई मर्तबा एक हाथ से 1 मैन आर्मी बनकर उन्होंने अपने टीम को जीत दिलाई है, या फिर अपने टीम की रन संख्या बनाई है। तो उस खिलाड़ी को किस तरह गेंदबाजी करनी है ये सोचना होगा। जो खिलाड़ी अंदर भेजा गया वहीं पे वहां पर निशाना साधा गया, और एक चौवा आया। विश्वास पाटिल ब्रांडेड 4 रन। राड़ा तो किया है पहली ओवर में, पहली ओवर की बात करूंगा तो रन संख्या जाकर पहुंची है 18 रन,
बिना कोई विकेट के नुकसान पर इस वक्त दिनेश उल्वेकर को जो डाउट था वो डाउट भी क्लियर हुआ। रन संख्या स्कोरबोर्ड पर लिखते हुए हमारे स्कोरर 18। अब अगली गेंदबाजी करने के लिए यहाँ पर हेमंत गोरले आएंगे। जय पाटिल इस टीम की कप्तानी निभाते हुए इन बल्लेबाजों को रोकना पहले ओवर में तो असंभव रहा, लेकिन कोई भी बात नामुमकिन नहीं होती। जितना आपका संघर्ष उतना आपका अच्छा काम, और जितना आपका अच्छा काम उतना आपका अच्छा नाम समाज में होता रहेगा। लेकिन उसके लिए मेहनत भी है। इस वक्त ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे हेमंत गोरले। ये देखिए टैपिंग क्रिकेट, पुल सक्सेसफुल, डीप फाइन लेग को चीरते हुए गेंद चली गई। 4 रन। पर अब 4 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा। 22 रन। बाईस रन का इजाफा अब तक यहां पर आता हुआ। अगली गेंद टैपिंग क्रिकेट। इस वक्त कोई भी खिलाड़ी दाहिनी ओर खेलने का प्रयास किया था, वहां पर खिलाड़ी गेंद के ऊपर आने का प्रयास, दूसरी की कोशिश नहीं रहेगी, क्योंकि जितनी तेजी से गेंद चली गई ना उतनी तेजी से फील्डिंग का वहां पर प्रदर्शन हुआ। किरण पाटिल द्वारा, उल्वे की खिलाड़ी है। रन संख्या अगर बनानी है तो आपको बड़े स्ट्रोक खेलने होंगे, बीच बीच में आपको अपना एक आंकड़ा रखना होगा कि किस तरह अगली इनिंग में टारगेट सर करेंगे। ऑफ साइड में खिलाड़ी है, वहां पर गेंद को उठाने का प्रयास, 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस ओवर की बात करूंगा, पहली गेंद के ऊपर 4 आने के बाद आने वाले गेंदों में परिवर्तन नजर आया, जिसकी जरूरत थी और हेमंत गोरले जानते हैं ये बात। ये देखिए बैठकर खेलने का प्रयास किया था, डाउन द ग्राउंड होकर स्वीपर की तरफ, वहां पर खिलाड़ी है, गेंद को उठाएंगे, तब तक 1 रन। मैं जरूर उस खिलाड़ी की बात करूंगा, किरण पाटिल, जिसने पिछले दिनों में बाइट्स दी थी और सबको पसंद आई थी, सबने स्टेटस लगाए थे। इस वक्त खुद के फॉलो थ्रो में रोकने का प्रयास किया था। मैंने कहा था खिलाड़ी मैदान में चुस्त फुस्त होना चाहिए, क्योंकि गेंद जाने के बाद गेंद मेरी तरफ ही आएगी, ये सोचने वाला खिलाड़ी जब बाउंड्री पे या मैदान में रहता है ना, वही खिलाड़ी अक्सर अच्छा कारनामा कर पाता है। ये देखिए इस वक्त गेंद डॉट बताते हुए काफी बढ़िया है, काफी बढ़िया ओवर की समाप्ति। और इस ओवर की समाप्ति की बात, पहले ओवर में आए 18 और उसके बाद आई 7 रन, यानी कि कमबैक किया इस ओवर में। ये ओवर शायद और एक हो सकता है, जब अच्छी ओवर डाली जाती है ना तो 5 ओवर के मुताबिक जरूर उसको 2 ओवर दिए जाते हैं। इस वक्त कुल मिलाकर रन संख्या देखी जाए तो 12 गेंदों और 25, अभी भी 18 गेंदों का खेल पहले इनिंग में बाकी है। डीजे गेंदबाज मैदान में तुषार जाधव। देखिए पहली ओवर में 18 रन आए, दूसरे ओवर में 7 रन आए, उसके बाद रनों की गति जो हो गई ना धीमी हो गई, यानी कि रनों की संख्या अगर मेडिटेक 11 पनवेल टीम के सामने आप ज्यादा बनाएंगे ना
तो आने वाली इनिंग आपको गेंदबाजी करने के लिए आसान हो जाएगी, लेकिन आप उस तरफ अच्छे रन रेट के साथ दौड़ोगे तब आपको वह माहौल देखने को मिलेगा। तुषार जाधव की ये पहली गेंद, ये टैप करने का प्रयास, गली को ढूंढा और थर्ड मैन की दिशा में गेंद आई, 4 रन। थैंक यू थैंक यू थैंक यू। कुल मिलाकर देखा जाए तो रनों की 29, तीसरे अंपायर की मांग इस वक्त की गई है। चलिए संजय मात्रे हमारे तीसरे अंपायर, इस गेंदबाज के ऊपर भी थोड़ा सा डाउट, और वो डाउट क्लियर करने के लिए हमारे तीसरे अंपायर मैदान में जाते हुए आज संकष्टी है तो जरूर यहां पर आने वाले 90% लोगों को उपवास रहेगा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। शुभ दिन है और इस शुभ दिन में आपका मैच, आपका खेल अच्छा हो, यही आज हम प्रार्थना करेंगे, क्योंकि जब बड़े इकट्ठा होकर खेलते हैं ना तो उनके संस्कार छोटे लेते हैं, और यहाँ पर ये 40+ के मास्टर हमारे भूमिपुत्र ये अच्छा संदेश आने वाली युवा पीढ़ी को दे रहे हैं। टैपिंग क्रिकेट, इस वक्त खिलाड़ी नहीं है, गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन। जब डाउट क्लियर दिया जाता है तब जरूर यहां पर थोड़ा सा बदलाव लाने का प्रयास, लेकिन सतीश की बात करूंगा तो अब तक अपने टीम के लिए 3 चौवे उन्होंने लगाए हैं और 3-1 वाला रन निकाला है। टैपिंग क्रिकेट, इस वक्त खिलाड़ी है लेकिन उसके पहुंच से बाहर गेंद चली गई, 6 रन। तो सतीश तोरात 21 रनों के ऊपर खेल रहे और 15 रनों के ऊपर विश्वास पाटिल 18 गेंदों के ऊपर 18 गेंदों के ऊपर विश्वास पाटिल, जिनको सबसे ज्यादा गेंदें मिली है सतीश तोरात को, तो उतना फायदा भी अपने टीम के लिए उठा रहे हैं। अगली गेंद, माहौल को गर्म करने के लिए वहां पर कोशिश तो की गई, हेमंत गोरले वहां पर कोशिश जरूर करते हुए, लेकिन इस वक्त फंबल की वजह से 2 रन नहीं रोक पाए। 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 41 रन, 41 लॉस ऑफ द 0 विकेट। आप देख रहे हो दोनों टीम आंचल इंडियन आर्मी घोट, तो इंडियन आर्मी की तरह यह बल्लेबाजी हो रही है सतीश तोरात की। ये देखिए कारपेट को घसीटी हुई गेंद ऑफ साइड में, वहां पर खिलाड़ी गलती करेंगे जरूर की है। आउटफील्ड की बात करेंगे तो आउटफील्ड को आप जितना समझोगे उतना आपका कदम सेफ रहेगा, लेकिन कभी कभार खिलाड़ी कोशिश 100% करता है लेकिन उसको कुदरत साथ नहीं देती, ये एक अलग बात होती है। तो ठीक है, कोशिश बहुत अच्छी रही है। यहां पर 4 रन आएंगे, 4 रन के साथ स्कोरबोर्ड 45 के घर में जाते हुए सतीश तोरात काफी बढ़िया माहौल मचाते हुए वीरेंद्र सहवाग की तरह बाउंड्रीज बाहर निकालते हुए नजर आते हैं। यही चाहिए, और यहां पर अब तुषार जाधव को सोचना होगा, रोकना होगा इन खिलाड़ियों को, और रोकने की कोशिश की है लेकिन उसके पहुंच के बाहर गेंद चली गई, सीमा रेखा के बाहर, 4 रन। 3 ओवर का खेल।
49 49। पहले ओवर में आए 18, दूसरे ओवर में आए 7 और तीसरे ओवर में आए 24। माफ कीजिए, तीसरे ओवर में आई 24 रन, कुल मिलाकर 49 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब चौथी गेंदबाजी खुद के कोठे की दूसरे और टीम की चौथी गेंदबाजी करने के लिए आएंगे हेमंत गोरले, जिन्होंने पिछले ओवर में सिर्फ 7 रन दी थी। अब विश्वास पाटिल उनके सामने जो 18 रनों के ऊपर खेल रहे हैं, तो उनके पास तजुर्बा बहुत बड़ा है। चलिए, फील्डिंग में बदलाव लाते हुए थोड़ा सा जरूर परिवर्तन करना चाहेंगे हेमंत गोरले और विश्वास पाटिल। इस वक्त सीधे हाथों से खेलता हुआ, ये गेंद नहीं रुकेगी, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, 4 रन। तिरपन रन विश्वास पाटिल फायर करते हुए। देखिए, इस वक्त ऑन साइड में खिलाड़ी तैनात गेंद को फेंकेंगे, तब तक एक ही रन यहां पर मिलेगी। देखिए विश्वास पाटिल का माहौल देखिए। चौवन रन सतीश थोरात। हेमंत गोरले की ये अगली गेंद खेलेंगे। इस वक्त ऊपर से उठाया, खिलाड़ी तैनात, लेकिन ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा आना बाकी है। व्हाट हैपन, वहां पर क्या हुआ? तो जरूर यहां पर इस सवाल को यस 4 रन जवाब में बताते हुए 4 रन, और इस 4 रन के साथ 57 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 58 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस ओवर की अब तक 3 गेंदें अभी भी शेष है। मेडिटेक 11 पनवेल। तो इस टीम को अब सोचना होगा कि अगर हमें इन बल्लेबाजों को रोकना है तो उतनी अभी भी गेंदबाजी तीखी करनी होगी, क्योंकि रनों की संख्या थोड़ी सी आगे चली जा रही है। सतीश थोरात क्या बढ़िया बल्लेबाजी प्रदर्शन करते हुए अपने टीम के लिए, 1 मैन आर्मी। ये देखिए, तहलका मचाने का प्रयास और गली को चीरते हुए गेंद चली गई थर्ड मैन लॉन्ग स्टॉप की तरफ, 4 रन। रन के साथ स्कोरबोर्ड 62 रन। फुल टॉस गेंद इस वक्त भेजी है फिर से हवाई फायर करते हुए, बाहुबली सिक्सर। के ऊपर खेल रहे सतीश थोरात, क्या बात, 14 गेंदें और 45 रनों के ऊपर। मैंने कहा था 1 मैन आर्मी बनने का काम आज अपने टीम के लिए सतीश थोरात ने की है। शुरुआत विश्वास पाटिल ने की, लेकिन उससे भी आगे कदम डालने का प्रयास और भी सक्सेसफुल सतीश थोरात का। ये बढ़िया गेंद है। इस वक्त कोई मौका नहीं, डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की शायद यह अंतिम गेंद है। ओवर समाप्त हुआ, यस, अंतिम ओवर है। अभी भी मौका है, एक तरफ रनों की संख्या आगे बढ़ाने का मौका, तो दूसरी तरफ रन संख्या आगे बढ़ाते बढ़ाते अर्धशतक पूरा करने का एक
प्रयत्न किया जाएगा सतीश और विश्वास द्वारा। इस वक्त अभी भी मैं बता दूं आपको, बिना कोई विकेट के नुकसान पर रनों की संख्या 68 डीजे। जास्त 68। तो देखिए अंतिम ओवर है, गेंदबाजी के तौर पर आएंगे संजय भगत। अनुभव है, उसारली से बिलोंग करते हैं, इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं। ओ माय गॉड, ये सबसे बड़ा लंबा चौड़ा सिक्सर। विश्वास पाटिल ने जिस तरह ये छक्का दागा है, काफी बढ़िया गेंद ही गुम हो गई। संजय भगत को विश्वास पाटिल की कमजोरी ढूंढनी होगी और उसी दिशा में गेंदबाजी करनी होगी, क्योंकि ये दो बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं। दूसरी गेंद, ये देखिए अपील तो जोर से की थी, लेकिन अपील को ठुकराया है अंपायर ने। लेग बाइस की रन आएगी एक, और यहां पर देखिए रनों की संख्या जाकर पहुंची 75 रन, यानी कि अभी भी 5 रन से दूरी है 50 बनाने को सतीश थोरात। चलिए अगली गेंद इस वक्त संजय भगत द्वारा। पिछली गेंद बढ़िया फेंकी थी, हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था, ऑन साइड में गेंद चली गई। इस वक्त 1 रन। संजय भगत की अच्छी गेंदबाजी है अब तक। ये देखिए, और एक बढ़िया कारनामा विश्वास पाटिल का, ये माहौल बनाता हुआ 6 रन। बयासी रन स्कोरबोर्ड के ऊपर 82, और अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है और खुद 35 रनों के ऊपर विश्वास पाटिल खेल रहे हैं। पैंतीस रनों के ऊपर विश्वास पाटिल इस वक्त खेल रहे हैं, और संजय भगत इससे पीछे की 2 गेंदें अच्छी फेंकी थी, लेकिन इस वक्त कुछ कर नहीं पाए। करने का प्रयास जारी है, लेकिन बल्लेबाज भारी हो रही है। अगली गेंद, ये देखिए ऊपर से उठाया, इस वक्त मौका हो सकता है, लेकिन 1 रन जरूर लेंगे और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 83। अब स्क्वाड में से जरूर ये आशाएं होंगी कि एक बड़ा स्ट्रोक आए या अर्धशतक हो जाए, और गेंदबाजी के तौर पर ये जरूर डॉट गेंद की मांग होगी। तो किसको सफलता मिलेगी इस गेंद के ऊपर? ये देखिए ऑन साइड में खेलने का प्रयास, इस वक्त गेंद को रोका है फुटबॉल की तरह, वहां पर 1 रन जरूर मिलेगी। देखते ही देखते इस वक्त इनिंग की समाप्ति, और इस इनिंग की समाप्ति के बाद रनों की संख्या जाकर पहुंची है पहले इनिंग में 84 रन और 85 रन बनाने का एक टारगेट
पहले इनिंग में रखा है और मेडिटेक 11 पनवेल अब सेकेंड इनिंग में खेलेगी। तो किस तरह खेलेंगे, किस तरह उन्हें रोकेंगे, ये देखने के लिए चलते हैं आज के बेहतरीन कमेंटेटर हमारे साथ जुड़ने वाले मिस्टर सुरेश शिंदे सर। थैंक यू। होते त्या दोन संघामधील ही लढत पाहत आहोत। खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला आहे स्पर्धेच्या नियमानुसार तर याच्या अगोदर एक संघ जो दोन्ही सामने जिंकला होता त्या संघाचं नाव आहे देवांशी नवघर उरण आणि तो संघ डायरेक्ट शेवटच्या सामन्यासाठी आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल आणि आता मात्र इथे दोन्ही लुजर संघ आहेत। त्यातून जो संघ विजय होईल त्या संघाला एक संधी असेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं या स्पर्धेतलं आव्हान, या स्पर्धेचा प्रवास इथे संपेल। हे दोन्ही संघाच्या संघनायक आणि त्यांच्या उर्वरित सर्व खेळाडूंनी अगदी लक्ष देऊन ऐकावं। आपल्याला हा सामना जिंकायचा
ठिकाणी सामना सुरू आहे. मेडिकेट पनवेल विपक्ष घोट या दोन संघादरम्यान घोट संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 84 अशी धावसंख्या केलेली आहे आणि 85 धावांचं मोठं टार्गेट पनवेल संघासमोर ठेवलेलं आहे. पनवेल संघाच्या दोन्ही सलामी बॅटरना विनंती असेल त्वरित आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. उमेश सर, 85 धावा म्हणजे प्रति षटकाला 17च्या सरासरीने धावा कराव्या लागतील आणि हे आव्हान तितकं सोपंही नाही, मात्र कठीण म्हणता येणार नाही. कारण सुशांत सरांनी अगोदर सुद्धा सांगितलं त्यांच्या समालोचनामध्ये की कोणती धावसंख्या ही सोपी नसते आणि कोणती धावसंख्या ही या ठिकाणी कठीणही नसते. तर अशा प्रकारे हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला अजिबात महत्त्व नाही, मात्र जर तर शिवाय क्रिकेटही नाही हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही. पंच त्या ठिकाणी प्रमुख मुख्य पंच म्हणून आमचे सुलक्षणजी भोईर उर्फ लारा, सर्वांचे आवडते लिजंड खेळाडू त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून त्या ठिकाणी आहेत ते लेजंड खेळाडू लांचळ गावण सर. आणि या ठिकाणी मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे किरण पाटील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत ते नयन पांचाळ. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय घोट संघाकडून गोलंदाज आहेत ते मात्र सुधीर पाटील. आजच्या दिवसातील अतिशय चांगला खेळ केला त्यांच्या माध्यमातून, अष्टपैलू कामगिरी, गोलंदाजी फलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू घेऊन येत असताना पहिला चेंडू, चांगला चेंडू, वाह, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर गारद होतो डीजे. या ठिकाणी बसतोय तो पनवेल संघाला, मेडिकेट पनवेल. आणि मोठी धावसंख्या आहे आणि ह्या मोठ्या धावसंख्येचा कदाचित दबाव असूही शकतो, मात्र गोलंदाजाला नाकारता येणार नाही. गोलंदाजाचं श्रेय आपण हिरावून घेऊ शकत नाही. पहिला चेंडू अगदी यष्ट्यांच्या मधोमध आला चेंडू आणि तो चेंडू बरोबर पॅडवर आदळतोय फलंदाजाच्या. पंचांना या ठिकाणी नक्कीच जाणवलं की हा चेंडू अगदी यष्ट्यावर जाणार होता आणि कोणत्याही क्षणाचा विलंब न करता पंचांचं बोट आकाशाकडे गेलेलं आहे. अशा प्रकारे पहिला धक्का पनवेल संघाला बसतोय. पहिली सफलता घोट संघाला या ठिकाणी मिळते. 1-0. गोलंदाज सुधीर पुन्हा एकदा सज्ज होतील आणि त्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सचिन करत. हा चेंडू सुद्धा, वाह, काय चेंडू फेकला, ऑन द राईस चेंडू उचलतो आणि फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी चोख बजावताना पाहायला मिळतात. चेंडू निर्धाव जातोय, मात्र इथे कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. दोन्ही चेंडू लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर गडी बाद होता, दुसरा चेंडू मात्र फलंदाजाला चकवत यष्टीरक्षकच्या हातात विसावला. वाह, पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि तो त्या चेंडूवर जाईपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होते. 1 धाव म्हणजे श्री गणेशा या ठिकाणी सुरू केलेला आहे पनवेल संघाने. 85 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे त्यांना. या सामन्यातील जो संघ विजय होईल या संघाला 1 संधी असेल, मात्र पराभूत संघ जो असेल त्या संघाचा या स्पर्धेतला या टुर्नामेंटचा प्रवास इथेच संपेल. या गोष्टीची सुद्धा आपण जाण ठेवा. सुधीर चांगली गोलंदाजी करतात, लेफ्ट आर्म, राऊंड द विकेट मारा. आणि इथे मात्र वाह, काय टॅप केला चेंडू आणि अतिशय चांगला इथे प्रयत्न आहे, बघूया. आणि हो, अडवलाय चेंडू, अडवलाय. धावा इथे झाल्यात, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र अंगलट येतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. 2 धावा झाल्या होत्या. सचिनची वैयक्तिक 1 धाव झाली होती. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला धक्का इथे एकूण धावा होत आहेत त्या सांघिक 3 धावा. आता मात्र नवीन फलंदाज इथे नॉन स्ट्राईकला गेलेत. हेमंत कोरले इथे मात्र उंच चेंडू तटवतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही, मात्र इथं क्षेत्ररक्षण झाले बऱ्यापैकी. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा मिळत आहेत आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर या ठिकाणी संघाची स्थिती होते ती मात्र 1-5 अशी. अजूनही 80 धावांची आवश्यकता असेल. धावा मोठ्या आहेत आणि ह्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिली पॉवर प्लेचे षटकं चालू आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे आणि चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावर मिळत आहेत 4 धावा. चौकार. इथे उमेश भोईर सरांचं गुणलेखनाचं काम, स्कोरिंगचं काम इथे सुरू आहे. नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आवर्जून आमंत्रण असतं गुणलेखन म्हणून आणि त्या नक्कीच त्या गोष्टीचा त्यांच्याकडून चांगला फायदा प्रत्येक आयोजकाला होतो. गुणलेखकाच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर नेहमीच असतात उमेश भोईर सर. तर आता मात्र गोलंदाज आहेत विश्वास पाटील खारघर, कारण ह्या संघामध्ये 2 विश्वास आहेत. यावेळेस वाह, काय किती चांगला चेंडू होता. वाह, अगदी ऑन द राईट चेंडू उचलतो, अगदी कमरेच्या जवळनं चेंडू जाणारा आणि चांगला चेंडू होता. कोणत्या प्रकारची धाव नाही, कोणत्या प्रकारचाही धोका नाही आहे. धाव संख्या स्थिर आहे, ती मात्र 1-9 अशी. धावांचा वेग वाढवावा लागेल पनवेल संघाला. हा सामना करो या मरो असा आहे. इथे काय होते, दोन्ही एक एंडला आले होते, मात्र दरम्यानच्या काळात थोडं क्षेत्ररक्षण गचाळ झालं आणि त्यामुळे इथे 1 धाव शक्य झाली. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती 1-10 अशी. 10 या अंकावर संघ पोचतोय. कॉमेंट्री चालू आहे, नंतर करतो. या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. येतोय दणदणीत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पहा, पंच आम्हाला सांगतात हा चेंडू स्वेर आहे. डावी यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, स्वेर येतोय आणि 1 धाव वाढते. या अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 15 धावा. 1च गडी बाद झालेला आहे. मिळालं सुशांत पाटील सरांच्या माध्यमातून आणि 2 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू उंच आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का?
क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. यावेळेस सुद्धा उत्कृष्ट या ठिकाणी फटका सजवला जातोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. या 4 धावानंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 25 धावा. डीजे टार्गेट चेस करताना इथे पनवेल संघाची 85 धावांचा मोठा टार्गेट आहे. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे इथे, आणि हा पाठलाग करण्यासाठी अशाच फटकांची आवश्यकता असेल पनवेल संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धाव या ठिकाणी, एक धावेची भर येते आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते ती 26 धावा. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या त्या सुधीर या गोलंदाजाने, आणि दुसरं षटक हाताळत असताना विश्वास या गोलंदाजाने धावा दिल्या आहेत त्या 17. अशा प्रकारे 2 षटकाअखेर संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 26 धावा. म्हणजे प्रति षटकाला 13ची सरासरी आलेली आहे. प्रति षटकाला 17च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. चला ओके, थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे आणि आपल्याला टाइम अलर्ट दिलेला आहे. 4 षटकं 20 मिनिटात व्हायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद ठेवायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26, 13च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मला वाटते सुधीर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू चांगला चेंडू होता आणि आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडला जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर असते ती मात्र 2 बाद 26 असते. आता मात्र धावांचं जे टार्गेट आहे, धावांची जी सरासरी आहे ही थोडी वाढलेली आहे. थोडी म्हणण्यापेक्षा बरीचशी वाढलेली आहे. प्रति षटकाला आता उमेश सर मला कळवतात 20 धावा कराव्याच लागतील. हा चेंडू मात्र वा, उत्कृष्ट या ठिकाणी फटकेबाजी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा या ठिकाणी मिळतील 6, येतोय दणदणीत षटकार. नंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली आहे ती मात्र होते 32 धावा होत आहेत. 32 धावा. आता मात्र धावांनी बऱ्यापैकी वेग घेतलेला आहे. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल मेडिकेट पनवेल या संघाला. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. सुधीर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतात आणि या ठिकाणी फलंदाज आहेत ते काय नाव नयन पांचाळ. मूर्ती लहान पण कीर्तिमाल. मोठे मोठे फटके आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलेले आहेत. हा सुद्धा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज ह्या चेंडूवर पूर्णपणे बीट होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत आहेत आणि मात्र चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्ककडे जाताना पाहायला मिळत आहेत. 15-16 पावलांचा मोठा रनअप आहे. जवळपास 38 सर्कलच्या जवळून चेंडूची रनअप घेत आहेत ते. हा चेंडू सुद्धा उंच जातोय आणि चेंडू जातोय
सीमारेषा पार. षटकार. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. अशाच जर फटक्यांची आवश्यकता आहे, असेच जर वारंवार फटके आले तर पनवेल संघ काहीतरी करामत या सामन्यामध्ये नक्कीच करू शकेल. पुन्हा एकदा सुधीर सज्ज होतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून जाणारा. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 40 या अंकावर. अजूनही 13 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू फार उमेश सर महत्त्वाचा असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर थोडंसं पनवेल संघाच्या बाजूने नक्कीच फायदेशीर होऊ शकेल. मोठा फटका येणे फार गरजेचं असेल. पुढचा चेंडू आहे आणि उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि हो तो पकडतोय, अचूक झेल आणि संपवतोय या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. डीजे या स्थितीमध्ये आता इथे खेळावं लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. आणि ह्याच स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागेल. ते 365 दिवस दोन्ही संघासाठी पोझिशन आहे. दोन्ही संघ, जो संघ विजय होईल त्या संघाला एक संधी असेल. मात्र पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेतून आपला प्रवास संपवावा लागेल. 12 चेंडूमध्ये या ठिकाणी धावा 45 करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटका 22.5च्या सरासरीने 45 पाहिजे. 40 झाल्यात. 85चं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावा झाल्यात आणि 12 चेंडूमध्ये आता 45 धावांची आवश्यकता असेल. चला थोडा स्पीडअप ठेवा कृपया. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिलं षटक सुधीर यांनी हाताळलं, त्यामध्ये धावा आल्या होत्या फक्त 9. त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळलं विश्वासने, त्याच्यात धावा आल्या 17. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा सुधीरने हाताळलं, त्यामध्ये धावा आल्या होत्या 14. अशा प्रकारे 3 षटकानंतर इथे धावा आल्या त्या 40. आता उरलेल्या 2 षटकात म्हणजे 12 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल. बॉलर हेमंत केनी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येत आहेत. आणि या ठिकाणी स्ट्राईक एंडला खेळाडू उजव्या हाताने खेळणारा फलंदाज हेमंत कोरले. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. उंच चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. येतोय दणदणीत चौकार. उत्कृष्ट अशी कोळी गाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे या ठिकाणी आपण सकाळपासून ऐकत आहोत. पुढचा चेंडू घेऊन येतात गोलंदाज. हा चेंडू सुद्धा चांगला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार नक्कीच अडवल्या. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा अडवले हे फार महत्त्वाची बाब असेल, कारण जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्याची बाजू खऱ्या अर्थाने इथे मजबूत आपल्याला वाटते. आता 2 धावा आल्या. 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती झाली आहे ती 42 धावा 46 धावा माफ करा.
आणि इथे काय होतंय, फलंदाज अगदी चिकी रन्स म्हटलं तर वावगं ठरू नये, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली होती, त्यामुळे एक धाव शक्य झाली आहे. धावा बऱ्याचशा लांबत आहेत. आता मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे आणि गोलंदाजी मात्र चांगली होते. एखादा षटकाराचा अपवाद वगळला तर पुन्हा एकदा चेंडू सीमारेच्या बाहेर. बिग 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 षटकार. उमेशवर 32 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरतायत ते या ठिकाणी 8 चेंडू आणि 32, 8 चौक 32, प्रत्येक चेंडूवर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता, याच्यावर मोठा फटका येणं गरजेचं होतं, मात्र एकच धाव येते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. एक धावेच्या भरेनंतर संघ या ठिकाणी पोचतोय. तो मात्र धावसंख्या 54 वर. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. 54 आणि 31, 85. चेंडू उरत आहेत ते 7. अजूनही काही बिघडलं नाही. मोठे फटके आले तर होऊ शकतात. इथे हा चेंडू मात्र अतिशय चांगला आला आणि अशा प्रकारे चौथ्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. चौथ्या षटका अखेर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की संघाची स्थिती अतिशय थोडीशी नाजूक म्हणता येईल. आता 7 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या आहे ती 54. आता उरलेल्या 6 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत, म्हणजे 5 षटकारांची आवश्यकता असेल. एक एकेरी धाव आणि 5 षटकार. आणि गोलंदाज कर्णधाराने गोलंदाजी सोपवली आहे, ती मात्र गोलंदाज या ठिकाणी येत आहेत प्रकाश. आणि आपल्या संघासाठी सूर्यप्रकाशामध्ये कसा प्रकाश त्यांच्याकडून येईल हे पाहणं सुद्धा फार महत्त्वपूर्ण असेल. पहिला चेंडू त्यांच्याकडून आणि हा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे का? आणि चांगलं नाही, डोक्याच्यावरून नाही गेला मित्रांनो. चेंडू या ठिकाणी पकडलेला आहे. एकच धाव आली आहे. हा कॅप्टननी 2 धावा आल्या. त्यांनी मारला होता. 2 धावा आल्या. जितुरीची निलेश 11 डोंबिवली या संघाच्या संघ नायकाला विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. तसेच या सामन्यातील विजयी संघ त्यांच्याबरोबर भिडेल. इथे आमच्याकडे लारा पंच वळतायत, सांगतायत हा चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय. आता पुन्हा एकदा या समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. आता धावा पाहिजेत आपल्याला 28. चेंडू शिल्लक आहेत 5. संजय म्हात्रे तिसरे अंपायर. या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेण्यात येते. थोडासा गोलंदाजीवर थोडा संशय व्यक्त करण्यात आहे, मात्र तो क्लिअर होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. थर्ड अंपायर या ठिकाणी आपल्याला कळवतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळताय, सांगतात हा चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढले, एक चेंडू वाढतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील आणि धावा आता कराव्या असतील त्या 27 धावा. 5-27. सामना चुरशीचा, सामना अटीतटीचा, सामना रोमांचक आपल्याला पाहायला मिळतो. सर्व सामने आजचे अगदी रोमांचक झाले खऱ्या अर्थाने सांगायचं झाल्यास. आणि हा एक उंच फटका आहे. चेंडू पहा उंच आहे आणि वा अचूक असा झेल इथं घेतला गेलाय आणि फलंदाजाचा इथे खेळ संपतोय. आणखी एक धक्का बसतोय मेडिकेट पनवेल या संघाला.
चेंडू शिल्लक असतील 4, धावा कराव्या लागतील 27. याचा अर्थ 4ही चेंडूवर जरी षटकार मारले तरी 6 चोक 24 धावा येतील आणि प्रयत्न अपुरे पडतील. मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये शेवटचा निर्णय आपण सांगू शकत नाही, कारण कदाचित एखादा स्क्वेअर चेंडू आला, एखादा नो बॉल आला तरी काही चमत्कार होऊ शकेल. उरलेले 4 चेंडू ह्या गोलंदाजाला योग्यरित्या जर हाताळले तर नक्कीच घोट संघ यांना पुढच्या फेरीत जाण्याची संधी असेल. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू त्या ठिकाणी मिडऑफच्या दिशेला जातोय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय. तो मात्र 59 या अंकावर. आता 26 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 26 सामन्यातील संपूर्ण औपचारिकता निघून गेलेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आणि इथे मात्र जोरकस फटका मारण्यात आलेला आहे आणि ह्या चेंडूवर धावा मिळतील. पंच आम्हाला सांगतील दोन चेंडू आता असतील आणि 2 चेंडूवर धावा करायच्या त्या 20. थोडी अशक्य बाब आहे. गोलंदाज पुढचा चेंडू टाकतील आणि पुन्हा एकदा उंच जातोय चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर. 6 धावा. हे फटके मित्रांनो 3ऱ्या किंवा 4थ्या षटकात जर आले असते ना तर नक्कीच तुम्हाला संधी होती. मात्र फार उशीर झालाय आणि थोडक्यात जर मराठी भाषेत सांगायचं झाल्यास बैल गेला आणि झोपा केला असाच कायसा या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा लागोपाठ 3 षटकार. मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जरी संघ या ठिकाणी पराभूत झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहिला या फलंदाजांनी चांगला बहारदार खेळ केला. काही क्षणातच आमचे मित्र उमेशजी भोईर या सामन्यातील सामनावीर कळवतील आणि त्या सामनावीराला या ठिकाणी सन्मानित करतील आमचे